सविस्तर नागरिकातून मिळालेली माहिती अशी की विट्यापासून जवळ असणाऱ्या चोराडे गावाजवळ रविवारी सकाळी 6:50 माल वाहतूक आयशर टेम्पो MH11DD 6871 या नंबरचा टेम्पो चालकाने रस्त्याच्या कडेला काही कामानिमित्त थांबवला होता। त्यानंतर त्याचे सर्व काम जे होते ते उरकून तो आयशर टेम्पोमध्ये बसून टेम्पो स्टार्टर मारला। अचानक बॉनेटमधून धुराचा लोट एकदम आला। काही क्षणात चालकाने आयशर टेम्पोमधून उडी मारली। पुढे चालक केबिनमध्ये अचानक आग लागली। आजूबाजूला काही शेतकरी शेतामध्ये काम करत होते, तर रस्त्यावरून ये-जा करणारे काही नागरिक वाहनधारक यांनी तातडीने टेम्पो चालक यास मदतीचा हात देत गाडीमध्ये असणारा सर्व वाहतूक माल पटापट शेतातील मैदानामध्ये एकमेकांच्या मदतीने पटापट उतरायला सुरुवात केली। तर काहींना शेतातल्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीला पाईपलाईन पुढे पेटलेलं टेम्पोचं केबिन भिजवण्यासाठी घटनास्थळी असणारे नागरिक प्रयत्नशील दिसून आले। थोडक्यात चालकाचे प्राण वाचले। चालकाने गाडीतून उडी मारल्यानंतर गाडीचे दार लॉक झालं। कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला। रस्त्यावरच हा अपघात घडल्याने नागरिकांनी वाहनधारकांनी आजूबाजूला मोठी गर्दी केली होती। शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला। सर्वांनी मदत केल्याने वेळेत आग विझवण्यात सर्वांना यश आलं, मात्र ट्रक टेम्पो चालक पूर्ण भयभीत झाला होता। टेम्पोतील सर्व माल नागरिक व शेतकरी यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला, मात्र चालकाचे नाव व गाव हा आयशर टेम्पो कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।